नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत इडलीची रेसिपी. तर त्यासाठी मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तर जुना तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला. तर मी या ठिकाणी इथे 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे अर्धा ग्लास मी दगडी पोहे घेतलेले आहेत. पोह्याने काय होतं तर आपले जे काही बॅटर आहे ते मऊ आणि लुसलुशीत इडली बनवण्यासाठी मदत करते म्हणून. तर इथे आपण 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि आता पाणी टाकून हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे आपल्याला. दुसऱ्या पातेल्यात आपल्याला 1 ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे. ती पण स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे. एकच वेळेस धुवून घ्यायची आणि नंतर पाणी टाकून त्याला भिजत ठेवायचे आहे. तर आपण हे 5 ते 7 तास आपण भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी ही डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजून झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. तर हे जे उडदाचं डाळचं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही, ते एका पातेल्यात काढून ठेवायचं आणि जेव्हा आपण वाटण करत असतो तेव्हा ते त्यामध्ये थोडं थोडं ॲड करत राहायचं. तर आधी आपण सर्वप्रथम डाळ वाटून घेतलेली आहे. डाळ अशी बारीक वाटून घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. एक स्टीलचा डबा किंवा एखादी मोठं पातेल्यात तुम्ही हे बॅटर काढू शकतात. तर आपण ही सर्व डाळ व्यवस्थित वाटून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण आता तांदूळ वाटायला सुरुवात करणार आहोत. तर तांदूळमध्ये आपल्याला जे आपण डाळचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते पाणी आपल्याला यात ॲड करायचं आहे आणि तांदूळचं पण व्यवस्थित असं बॅटर काढून घ्यायचं आहे. बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. थंडीच्या दिवसात आपलं बॅटर हे लवकर फर्मेंट होत नाही, म्हणून त्यामध्ये आपण 1 चमचा मेथीदाणा ॲड करून घ्यायचा आणि ते पण भिजत ठेवायचे आहे. तर हे वाटण काढत असताना त्यामध्ये आपण हे पण वाटून घेणार आहोत. तांदळासोबत पण आपण मिक्स करून वाटून घेतलं तरी चालेल. तर असं करत करत आपण सगळं काही बॅटर हे बारीक करून घेतलेलं आहे आणि हे छान पद्धतीने सगळं मिश्रण संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. किमान 5 ते 7 मिनिट तरी हे आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे काही डाळ आणि तांदूळचं जे मिश्रण आहे ते वेगवेगळं राहणार नाही, सगळं व्यवस्थित असं मिक्स होऊन जाईल. थोडंसं खोलगट भाग असलेलाच डबा किंवा पातेलं घ्यायचं आहे, कारण की हे जे काही बॅटर आहे ते फुलून येतं, ते फर्मेंट होतं आणि एखाद्या वेळेस ते आपल्या डब्याच्या बाहेरसुद्धा जाऊ शकतं, म्हणून थोडासा खोलगटच भाग घ्यायचा आहे. तर हे झाकून आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. त्याखाली आपण एखादी परात वगैरे पण ठेवू शकतो. तर बघा मी इथे ठेवलेलं आहे तसं ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता सकाळी बघायचं आहे की आपलं पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे ते. तर बघा आपलं पीठ हे व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे. हे बघा कसली मऊसूद दिसत आहे आपलं बॅटर. तर आपल्याला हे परत मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने गोल फिरवत हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा बॅटर हे छान पद्धतीने असं फर्मेंट झालेलं आहे आपलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घालण्याची अजिबात गरज नाही. तर मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी आता गॅसवर इडलीच्या भांड्यात पाणी टाकून ते थोडंसं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्याला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता आपण नंतर हे जे काही इडलीचे जे पात्र आहे यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊया आधी खाली बेसला, जेणेकरून आपली जी काही इडली आहे ती अलगद सहजपणे निघाली पाहिजे आणि चिकटली नाही पाहिजे म्हणून. तर याला थोडं थोडं करत आपण सर्व भांड्यांना तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक एक करत यामध्ये आता बॅटर टाकून घ्यायचं आहे. इडली ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असते, कारण इडलीमधले जे काही गुड बॅक्टेरियाज असतात ते आपल्या शरीरामध्ये जाऊन बॅड बॅक्टेरियाजला किल करतात आणि गुड बॅक्टेरिया हे डायजेशनचं काम छान पद्धतीने पार पाडतात. तर आपण महिन्यातून 2 वेळेस किंवा हप्त्यातून एकदा तरी इडली, डोसा वगैरे असं फर्मेंट केलेले पदार्थ खाल्ले पाहिजे.
भरून घ्यायचे आहेत. तर बघा आपलं इडली पात्र हे फुल भरून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे प्रीहीट करायला जे ठेवलेलं होतं इडली पात्राचं भांडं, तर बघा पाणी पण उकळून झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला इडली पात्रातले जे काही जाड्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत. एक एक करत आपण हे व्यवस्थित नीट ठेवून घेणार आहोत आणि झाकण लावून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून त्यातली वाफ जाऊ नये म्हणून. तर इथे आपण झाकण लावून घेतलं आणि त्यावर तुम्ही खलबत्ता नाहीतर तुमच्याकडे जी काही जड वस्तू असेल तर ती तुम्ही ठेवू शकता. तर मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. कमी गॅसवरच आपल्याला इडल्या होऊ द्यायच्या आहेत. तर बघा आता आपण बघणार आहोत 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. तर वाफ निघत आहे. तर चाकूने आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा आपला जो काही चाकू आहे तो क्लीन निघालेला आहे, म्हणजे आपली इडली झालेली आहे. तर आपल्याला ह्या जाड्या काढून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. बघा अजून पण वाफ निघत आहे. तर थोडंसं थंड झाल्यावरच आपल्याला इडल्या काढायच्या आहेत. तर बघा थोडंसं थंड झालेलं आहे आपल्या इडल्यांचं. तर चाकूला पण आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि इडली काढायला सुरुवात करूया. तर बघा आपली इडली ही खूप इझिली निघत आहे. बघा निघाली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व इडल्या एक एक करून काढून घ्यायच्या आहेत. सर्व इडल्या ह्या एक एक करत आपण सर्व काढून घेणार आहोत. तर एक पण इडली आपली असं खाली चिकटत वगैरे नाही आहे, कारण की आपण खाली छान पद्धतीने तेल लावून घेतलेलं होतं म्हणून. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहेत. तर एक इडली आपण आता बघणार आहोत. तर एका इडलीचे आपल्याला तुकडे करून बघायचे आहे. तर बघा किती मऊसूद आणि स्पॉन्जी आपली इडली ही तयार झालेली आहे. तर ही इडली तुम्हाला चटणी, सांबर किंवा ज्याच्यासोबत आवडत असेल तर त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर मी इथे दोघी प्रकार केलेले आहेत, इडली, सांबर आणि चटणी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.